पुढील बाबांचा संदेश। काही संस्था नेहमी असा प्रचार करतात की कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला परमदेहाची प्राप्ती होऊ शकते, परंतु त्यांच्या प्रचारात मुळीच तथ्य नाही। इतर कोणतीही देवता ईश्वराच्या अर्थात सद्गुरूंच्या एका अंशाचे प्रतिनिधित्व करत असतात। सद्गुरूंना इतर देवता समान समजत असेल, मग ते ब्रह्मदेव अथवा शंकर असो, तर तो मनुष्य तत्काळ नास्तिक बनतो। सद्गुरू वाचोनी देव मोठा, म्हणे तो महाकरंटा, असं रामदास स्वामींचं प्रमाण आहे। ब्रह्मांडात अनेक जीव भ्रमण करत असतात, त्यापैकी क्वचितांनाच सद्गुरू भक्तीचा लाभ मिळतो। ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य यासारख्या प्रमुख प्रजाती सद्गुरूंचे अंश रूपाने विस्तारित रूप असून हे सर्व सद्गुरूंचे पूजन भजन करतात। सद्गुरू भजनात या प्रजातीसह इतर सर्व देवतांचे भजन होतं, म्हणून ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती। अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचा बोध झाल्यावर अर्जुन म्हणतो, आता माझा सर्व मोह नष्ट झाला। याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला नातेवाईक समजत नाही, तरी पण भगवान श्रीकृष्ण एक मित्र म्हणून माझ्या समोर राहून बोध करतात असे वाटून अधिक आनंदित झाला। विश्वरूप दर्शनात सर्व देवदेवता, यात ब्रह्मदेव, शंकर वगैरे सर्व माझ्या सद्गुरूंचे अंश आहेत याची प्रचिती येत होती। भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग। भगवत भावित होऊन कर्म करणे म्हणजे बुद्धियोग। सद्गुरू भजनाच्या निजध्यासाने भौतिक जंजाळातून मुक्त होता येतं। ज्या मनुष्याला जीवनाचे अंतिम ध्येयाचे ज्ञान आहे तोच सद्गुरूंशी अनन्य असतो। त्याचा श्वास, ध्यास, विश्वास सद्गुरूच असतात। अशा वेळी ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फुले फळे येतात, इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याप्रमाणे भक्तिरसाचा वेल गगनापर्यंत जात असताना आनंदाची अनुभवाची फुले फळे येत राहतात। या फुला फळांचा स्वाद घेत साधक अंती ईश्वरचरणी स्थित होतो। ज्यांना अंतिम सत्याचे ज्ञान नसते ते मध्येच कोठेतरी उपाधीत लौकिकात अडकून बसतात, तेव्हा त्याला बांड फुटलं म्हणतात। बांड फुटलेल्या झाडाची किंवा वेलीची वाढ झालेली दिसते, पण त्याला भक्तिरसाची फुले फळे येत नाहीत। आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्याइतपत भक्त बुद्धिमान नसला तरी सद्गुरू भजनाने मनुष्य अंतिम ध्येय गाठू शकतो। प्रापंचिक अडचणीने सद्गुरू भजन सतत करता येत नसले तरी नित्य नियमित ठरवून दिलेल्या वेळेला एकदा जरी भजन केलं तरी ईश्वर प्रसन्न होतात। जेवणाची वेळ झाली की भूक लागते, तसं भजनाची वेळ झाली की ईश्वर आपली वाट पाहत असतो। ठरलेल्या वेळेत भजन झालं की भगवंत संतुष्ट होतात, म्हणून भजनाची वेळ चुकवू नका। रोज सकाळी 4:30 वाजता भक्ताच्या भेटीसाठी भगवंताला ओढ लागलेली आहे। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। पुढील बाबांचा संदेश। कल्पनेतला धर्म शेवटी अधर्म ठरतो। आजकाल धर्मावर बोलणारे भरपूर आहेत, पण धर्म समजून घेणारे फारच कमी आहेत। धर्मावर बोललं जातं ते कल्पनेतल्या धर्मावर बोललं जातं। कीर्तन प्रवचन करणे या कल्पनेतल्या धर्माला चिटकून राहून कीर्तन प्रवचन करून धर्माचे कार्य करतो असे म्हणणारे भरपूर आहेत। केवळ शास्त्र वाचून धर्म समजणार नाही, धर्म समजण्यासाठी मूळचाच पाहिजे। आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण, विश्वकल्याण याचं ज्याला सतत स्फुरण होतं तोच धर्मावर बोलू शकतो। साधक बनवून त्यांना लाचार करणाऱ्याकडून किंवा विश्वकल्याणाकरता कार्य करणे हे NGOचं काम आहे असं म्हणणाऱ्याकडून विश्वकल्याणाचे कार्य कसं होईल? धर्म कळाला असेल तर विश्वकल्याणाच्या कार्याला लागेल। लाखो जन्मात झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय विषयरूपी विकाराने गढूळ दूषित झालेले असते। जेव्हा सद्गुरू भजनात निमग्न होतो तेव्हा अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं आणि अंतःकरणातील अंधकार नाश व्हायला लागतो। तसा ज्ञानाचा प्रकाश पडायला लागतो। तेव्हाच कल्पनेतला धर्म लोप पावून शाश्वत परमोच्च धर्म कळायला लागतो। सद्गुरू भजनाला छेद देऊन धर्मावर बोलायला लागतात, त्यावेळी काल्पनिक धर्माच्या आधारावर भाष्य असते। त्यामुळे परमार्थ करून सुद्धा अधर्मीच ठरतात।
गुरुभक्ती परिपक्व झाल्याशिवाय धर्म समजणार नाही. धर्म म्हणजे काय हे समजून न घेणे म्हणजे अधर्मच. अधर्मात राहून आध्यात्मिक साक्षात्कारात प्रगती होत नाही. सद्गुरूंशी अनन्य न राहता किंवा सद्गुरूंचा अंश म्हणून न राहता स्वतः सद्गुरू म्हणून नाटक करणाऱ्यांना धर्म कसा कळेल? धर्माची तू मूर्ती या भावाने सद्गुरूंशी अनन्य असेल तरच धर्म कळेल. बाबांचा पुढील संदेश. सद्गुरू हे परमधाम, परमसत्य, परमपवित्र, शाश्वत, दिव्य आदी पुरुष आहेत. नारद मुनी, व्यास महर्षी, सर्व वेद सुद्धा सद्गुरूबद्दल हेच सांगतात. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सद्गुरू होऊन हेच मान्य केलं आहे. जे कोणी सद्गुरूंचं निरंतर स्मरण करतात त्यांनाच सद्गुरूंची अनुभूती येते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे पार्थ अर्जुना, मी जरी अजन्म असलो तरी धर्म म्हणजे काय, धर्म कसा असतो, सुरुवातीला जरी धर्म वाटत असला तरी शेवटी त्याचं अधर्मात कसं परिवर्तन होतं हे सांगण्यासाठी व धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी कोणत्याही रूपाने पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येतो. गुरु परंपरेतील निष्ठावंत साधकच भगवान श्रीकृष्णाचे विचार लोकांना पुन्हा पुन्हा सांगून धर्मावर आरूढ होण्याचा मार्ग दाखवत असतात. गुरु परंपरेचा आदर नाही, सद्गुरूवर निष्ठा नाही असे श्रद्धाहीन आणि आसुर सद्गुरूंना जाणू शकत नाहीत. भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचे विचार समजू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्णाच्या विचारापासून फारकत घेऊन स्वतःचा लौकिक कसा वाढेल, आपल्याच विचारांचा जनसमुदाय तयार कसा होईल, सद्गुरूपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे वाढेल असाच त्यांचा ध्यास असतो. म्हणून स्वतः बुडालेली आणि दुसऱ्याला सुद्धा बुडवणारी अशीच त्यांची गणना आहे. सद्गुरूपासून किंवा सद्गुरू विचारापासून मनुष्याला दूर नेणारा तर्कवाद म्हणजे गंभीर पाप आहे. सद्गुरू व्यासांच्या कृपेने संजयला भगवान श्रीकृष्णाचा बोध अंतःकरणात इतका भिडत होता की त्या बोधातून संजयला विश्वदर्शन झालं होतं. काही साधकांना आज सुद्धा केवळ सद्गुरू बोधातून विश्वदर्शन होत आहे. आजकाल बरीच मंडळी सद्गुरू बोध ठसवून घ्यायला मागतच नाही. मी अधिकारी आहे, मी कीर्तनकार आहे, महाराज आहे, वेदांतचारी, भागवताचार, आनंदभूषण असे निरर्थक बोध ठसवून घेण्यात गुंतले आहेत. मी अधिकारी आहे या नादात काही ठिकाणी गुरु परंपरेचा लोप सुद्धा झाला आहे. पुढील संदेशात मोठे भाऊ म्हणतात, आज संत तुकाराम महाराज बीज, त्याबद्दल 2 शब्द. तुकाराम सदेह वैकुंठाला गेले याची वास्तविकता काय आहे हे आता बाबांनी आपल्याला चांगलेच लक्षात आणून दिले आहे. त्यांच्या काही निवडक पण त्यांची तळमळ सांगणाऱ्या अभंगाचा अभ्यास घडवून आपले चिंतन त्या पातळीवर आणण्याचे कार्य बाबा करत आहेत. संत तुकाराम महाराजाबद्दल बोलायचं म्हटलं तर वेदांचा तो अर्थ आम्हासेच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात. तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. भक्ती, ज्ञान, वैराग्य याने ओतंबलेली संत तुकारामाची अभंगवाणी परब्रह्माची मनोमन पूजा बांधते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असे म्हणत शब्दावर प्रभुत्व राखत ते समाजाला मार्गदर्शन करत आहेत. भगवंतावरची भक्ती प्रगट करत आहेत. अध्यात्माचे सार सांगत आहेत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अमंगळ या भूमिकेत ते सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित करत आहेत. ते आधीच नित्य वैकुंठवासी आहेत, आम्ही वैकुंठवासी. तरीही त्यांना पुन्हा सदैव वैकुंठात पाठवणारी अधर्मी पाखंडी मंडळी आजही समाजात आहेत. म्हणूनच भागवत धर्माचा कळस होण्याचे महत् भाग्य त्यांना लाभले असे आपण म्हणतो. पण मला वाटते कळसाचे काम आजही चालू आहे. आजही तुकोबाराय आहेत, त्याच तळमळीने आजही सांगत आहेत. आज फक्त रूप वेगळे आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय तुकोबाराय, जय श्रीपाद बाबा.